नमस्कार मंडळी, शेती ज्ञान सागरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपलं हे चॅनल आपण का सुरू केलंय तर आपला उद्देश एकच आहे, शेतीमधल्या अशा पद्धती शोधायच्या ज्यामध्ये धोका कमी असेल आणि उत्पन्न स्थिर मिळेल. आज आपण अशाच एका जबरदस्त पर्यायावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे रेशीम शेती. ही एक अशी शेती आहे जी आपल्यासाठी एक मोठी क्रांती ठरू शकते. पण आधी मला एक प्रश्न पडतो, आपण जी शेती करतो, आपली पारंपरिक शेती, ती खरंच एका जुगारासारखी आहे का? कधी पाऊस दगा देतो, तर कधी बाजारभाव अचानक कोसळतो, पीक नीट येईल की नाही याची चिंता सतत लागलेली असते. हे आपल्या सगळ्यांसोबत घडतं, बरोबर ना? जरा विचार करून बघा, बियाणं, खतं, पाणी, मजुरी या सगळ्यावर आपला किती मोठा खर्च होतो नाही का? आणि मग अचानक हवामान बदलतं आणि सगळ्या केलेल्या मेहनतीवर पाणी फिरतं. अवकाळी पावसाचा एक तडाखा किंवा दुष्काळ आणि एका क्षणात सगळं पीक उद्ध्वस्त होतं. असं झालं की शेतकरी थेट आर्थिक संकटात सापडतो. म्हणूनच या पहिल्या भागात आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत की आपली पारंपरिक शेती अनेकदा एका जुगारासारखी का वाटते आणि त्यात असे कोणते धोके आहेत जे आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. पण थांबा, या मोठ्या जोखमीवर एक खात्रीशीर उपाय सुद्धा आहे आणि तो उपाय म्हणजे रेशीम शेती. चला तर मग आता आपण या रेशीम शेतीची ओळख करून घेऊया, जी या सगळ्या त्रासांवर एक जबरदस्त पर्याय म्हणून आपल्या समोर येतेय. आता बघा, रेशीम शेतीला इंग्रजीमध्ये सेरिकल्चर असंही म्हणतात. आता हा शब्द ऐकून अजिबात घाबरून जायचं नाही. ही गोष्ट एकदम सोपी आहे. म्हणजे कसं, आपण जसं गाय म्हैस सांभाळतो की नाही, अगदी तसंच रेशमाचे किडे पाळायचे. हे किडे तुतीची पानं खातात आणि त्यांच्यापासून कोश बनवतात, ज्यातून पुढे ते चमकदार रेशीम तयार होतं. आहे की नाही एकदम सोपं? आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हा एक असा व्यवसाय आहे जो फक्त आपणच नाही तर आपली पुढची पिढी, त्यांची पुढची पिढी, अगदी पिढ्यानपिढ्या चालवू शकते. किती छान गोष्ट आहे ही. ठीक आहे, मग आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. शेतीतला धोका कमी कसा करायचा आणि रेशीम शेतीमध्ये हा जो आर्थिक धोका आहे तो इतका कमी का असतो, हे आपण आता सविस्तरपणे बघूया. त्याआधी हे समजून घेऊ की शेतीतला आर्थिक धोका म्हणजे नेमकं काय. एकदम सोप्या भाषेत सांगतो. आपलं पीक जर पूर्णपणे वाया गेलं तर आपले जे पैसे, आपली मेहनत, आपला वेळ सगळं जे पाण्यात जातं ना, त्यालाच म्हणतात आर्थिक धोका. आता जरा इकडे बघा, दोन्हीतला फरक किती मोठा आहे हे लगेच लक्षात येईल. डावीकडे बघा, समजा आपलं पारंपरिक पीक वाया गेलं तर काय होतं? बियाणं, खतं, पाणी यावर लावलेले लाखो रुपये पाण्यात जातात आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. आता उजवीकडे बघा, रेशीम शेतीत समजा आपली एक बॅच जरी खराब झाली तर नुकसान कशाचं होतं? फक्त तुतीच्या पाल्याचं, थोड्याशा खताचं आणि आपल्या मेहनतीचं. म्हणजे यात आपलं मोठं भांडवल बुडण्याचा धोका जवळजवळ नाहीच. बरं, धोका कमी आहे हे तर आपल्याला कळलं. पण मग पैसा किती आणि कधी मिळतो हा पण महत्वाचा प्रश्न आहे नाही का? म्हणूनच या भागाचं नाव आहे 25 दिवसांचा पगार. चला आता बघूया की रेशीम शेतीतून उत्पन्न किती मिळतं आणि तेही किती पटकन मिळतं. आता हा आकडा नीट बघा. एका एकर शेतीमधून वर्षाला सरासरी 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. हो, मी खरं सांगतोय, योग्य नियोजन आणि थोडी मेहनत घेतली तर हे अगदी शक्य आहे. आणि सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट काय? लहान अळी आणल्यापासून ते कोश विकून आपल्या हातात रोख पैसे येईपर्यंत फक्त आणि फक्त 25 दिवस लागतात. कल्पना करा, कुठे इतर पिकांसाठी लागणारे 4-6 महिने आणि कुठे हे फक्त 25 दिवस. कमाल आहे की नाही? एवढंच नाही, एका वर्षात आपण अशा तब्बल 10 बॅचेस घेऊ शकतो. म्हणजे काय, तर वर्षातून 10 वेळा आपल्याला कमाईची संधी मिळते. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं खूप किचकट असेल, पण थांबा, अजिबात नाही. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे. चला टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. पहिला टप्पा, तुतीची लागवड करायची. ही एकदाच करायची गुंतवणूक आहे जी पुढची 15 वर्ष उत्पन्न देते. दुसरा टप्पा, चौकी, म्हणजे रेशीमच्या लहान अळ्या आणायच्या. तिसरा टप्पा, त्यांना एका शेडमध्ये ठेवून मस्तपैकी तुतीची पानं खायला घालायची. चौथा टप्पा, फक्त 23 ते 25 दिवसात कोश काढणीसाठी तयार होतात. आणि पाचवा, शेवटचा टप्पा, हे तयार झालेले कोश बाजारात विकायचे आणि लगेचच्या लगेच पैसे हातात घ्यायचे. बघा, आहे की नाही एकदम सोपं? अच्छा, मग हे काम कोण कोण करू शकतं? तर ऐका, घरातला कोणताही माणूस हे करू शकतो. तरुण असो किंवा वयस्कर, नवरा बायको मिळून तर अगदी आरामात हे काम सांभाळू शकतात. एका एकराचं व्यवस्थापन करायला फक्त 2 माणसं पुरेशी आहेत. आणि गंमत म्हणजे आपली नोकरी किंवा दुसरा व्यवसाय सांभाळून पार्ट टाईममध्ये सुद्धा हे काम करता येतं. पण हो,
यात यशस्वी व्हायचं असेल तर 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ही यशाची 5 सूत्र आहेत असं समजा. पहिलं, तुम्ही जी चौकी म्हणजे अळी आणता ती एकदम उत्तम प्रतीची असावी. दुसरं, त्यांना खाण्यासाठी जो तुतीचा पाला देता तो ताजा आणि चांगला पोषक असावा. तिसरं, शेडमधलं तापमान 23 ते 30 अंश सेल्सिअसच्या आसपास ठेवायचं. चौथं, हवेतली आर्द्रता म्हणजे दमटपणा तो 70 ते 80% असावा. आणि पाचवं, तयार झालेले कोश योग्य बाजारात विकायला हवेत. बस ही 5 सूत्र जर पाळली तर यश तुमचंच आहे. चला आता जरा भविष्याचा विचार करूया. आपल्याला माहिती आहे आजकाल हवामान किती बदलतंय. कधी पाऊस येतो, कधी दुष्काळ पडतो. मग अशा परिस्थितीत रेशीम शेती भविष्यासाठी किती फायदेशीर आहे आणि या बदलत्या हवामानात ती कशी टिकून राहू शकते हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. याचं सगळ्यात मोठं कारण आहे तुतीचं झाड. हे झाड आहे ना, ते कमालीचं कणखर असतं. कितीही मुसळधार पाऊस येऊ देत, गारपीट होऊ देत किंवा पूर जरी आला तरी हे झाड जागच्या जागी तग धरून राहतं. आणि याच्यातली एक विशेष गोष्ट म्हणजे समजा वादळ वाऱ्यात किंवा पावसात पानं थोडी फाटली तरी काही हरकत नाही. ती फाटलेली पानं सुद्धा रेशीमळी अगदी आवडीने खाते. म्हणजे आपलं नुकसान जवळपास होतच नाही. म्हणूनच तर म्हणतात की रेशीम शेती ही बदलत्या हवामानाचा सामना करू शकणारी एक जबरदस्त शेती पद्धत आहे. अनेक लोकांच्या मनात एक गैरसमज असतो की रेशीम शेती खूप अवघड आहे किंवा त्यात खूप धोका आहे. पण आपण आत्तापर्यंत जे पाहिलं त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळे निव्वळ गैरसमज आहेत. एकदा योग्य माहिती घेतली की ही शेती अतिशय सोपी आणि एकदम सुरक्षित वाटते. म्हणून जाता जाता एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. या बदलत्या हवामानाच्या काळात आपल्या शेतीचं खरं भविष्य कशात आहे? एकदाच मोठं जोखमीचं पीक घेण्यामध्ये की लहान लहान जलद आणि कोणत्याही परिस्थितीत तग धरू शकणाऱ्या पिकांच्या चक्रात? एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. आपल्याकडे जर योग्य माहिती आणि अचूक नियोजन असेल तर कोणताही शेतकरी आपल्या याच मातीतून सोनं नाही तर रेशीम पिकवू शकतो आणि आपलं भविष्य सुरक्षित करू शकतो. तर मंडळी, ही होती रेशीम शेतीबद्दलची सविस्तर माहिती. मला आशा आहे की यातून तुम्हाला एक नवीन आणि सुरक्षित पर्याय नक्कीच दिसला असेल. जर ही माहिती तुम्हाला खरंच आवडली असेल तर याला एक लाईक नक्की करा. आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या ओळखीच्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून ती जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, शेती ज्ञानसागर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण आणि सोप्या भाषेतील विश्लेषण तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. खूप खूप धन्यवाद.